एक मूर्तिकार त्याच्या कामात नेहमी तल्लीन राहत असे. त्याने कुठलीही नवीन मूर्ती बनवली की तो तिला तासनतास बघत असे, तिचं निरीक्षण करत असे. जणू काही तिच्या निर्मितीमुळे मूर्तिकाराला खूप मोठा खजिन्याचा लाभ झालाय. त्याच्या चेहऱ्यावरील संतुष्टीचे भाव त्याचा आनंद प्रदर्शित करत असत. प्रत्येक मूर्तीच्या निर्मितीसोबत त्याच्या कलेमध्ये अधिकाधिक निपुणता येत होती. एकदा त्याच्या शहरामध्ये मूर्तीचं प्रदर्शन भरणार होतं. त्याच्या कुटुंबियांनी त्याला त्यात भाग घेण्यासाठी सांगितलं. शिवाय पहिलं बक्षीस तुलाच मिळेल ही आशा देखील दाखवली. त्यामुळे त्याच्या बऱ्याच इच्छा पूर्ण होणार असतात. हे ऐकून तो म्हणाला, मला या मूर्ती बनवून जो आनंद आणि संतुष्टी मिळते तेच माझं खरं तर बक्षीस आहे. मग मी तर कुठल्याही बक्षिसाची अपेक्षा का करू? जेव्हा एखादी व्यक्ती मन लावून स्वतःचं काम करते आणि त्यामध्ये तिला जी संतुष्टी मिळते, समाधान मिळतं, शांती, आनंद मिळतो, हेच तिच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस असतं. परंतु व्यक्ती या बक्षिसाला बक्षीस समजू शकत नाही. कार्य पूर्ण झाल्यावर कोणीतरी दुसरा शाबासकी देईल किंवा बक्षीस देईल अशी अपेक्षा करतो. बाहेरून काही मिळो अथवा न मिळो, काम पूर्ण झाल्यावर आतून जी पूर्णतेची भावना निर्माण होते तीच खरं समाधान देते, संतुष्टी देते.